पत्नीच्या दुर्व्यवहारामुळे आणि सासऱ्याच्या मारहाणीमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। ही घटना आहे नागपुरातील वाठोडा परिसरातील, जिथे सागर शरणागत याचा मृत्यू आढळला आहे। घटनेची तपासणी सुरू असताना स्पष्ट झाले की सागरच्या पत्नीला अज्ञात नंबरने फोन कॉल्स यायचे। यावर सागरने पत्नीला विचारपूस केली असताना ती त्याच्यासोबत दुरावा निर्माण करू लागली। त्यानंतर काही दिवसांनी सागर त्याच्या सासूरवाडी गेला। सासऱ्याला संपूर्ण घटना सांगितली, पण सासऱ्याने सागरला मारहाण केली आणि सागरची पत्नी पूनम सुनील रिणायते हिने तलाक पाहिजे म्हणून अशी अट धरली। पण सागरचं पूनमवरचं प्रेम होतं आणि त्याच प्रेमाने त्याचा जीव घेतला। सागरने सुसाईड नोट मध्ये लिहिलंय, त्याच्या पत्नीने आणि त्याच्या सासऱ्याने त्याच्यासोबत दुर्व्यवहार केलाय, त्याला मारहाण केली आणि घराबाहेर हाकललं आणि त्याच त्रासामुळे सागरने आत्महत्या केली। आता सागरच्या परिजनांचं म्हणणं आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या पत्नीला आणि त्याच्या सासऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे। मी भीमराव रामदयाल शरणागत, मुक्काम डोंगरी। आमचं काका भाऊ सागर बंडूजी शरणागत यांच्या काल व्हॉट्सअपवर मित्रांनी पाठवला की यांनी सुसाईड केला म्हणून, परंतु तो सुसाईड नसून एक प्रकारे तो मर्डर आहे। कारण की सासूरवाडीमध्ये त्याला मारहाण झालेली होती। पूनम रिणायते यांनी आणि त्याच्या सासऱ्यांनी त्याला मारहाण केली आणि हे पहिल्यांदा नाही तर याच्या अगोदर बी 2-3दा झालेला आहे आणि सुसाईडमध्ये नोटमध्ये पण त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे। याचा तपास चांगल्या प्रकारे व्हा आणि जो गुन्हे आणि दोषींवर कारवाई व्हा, बस एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही वाठोडा पोलीस स्टेशनला मांग करू की त्यांनी निष्पक्ष तपास करावा आणि त्याच्यावर जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करावी। सुसाईडमध्ये आमच्या काकाभावांनी लिहिलेलं आहे की मुलीचे एका मुलासोबत अफेअर होतं, नेहमी फोन यायचे, त्याच्यावरून यांचे खूप वाद झाले। त्याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि महिला आयोगमध्ये पण हे गेलेले होते। त्याच्यामध्ये पण ते मुलगी म्हणे की मी याच्यासोबत राहणार नाही, ते तलाक द्यायला तयार होती। त्यांची ते प्रोसेस चालू होती, 15 दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला होता, परंतु हा गावून निघाला आणि सासूरवाडीला आला आणि यांनी सुसाईड केला। याच्या रायनं वानाडोंगरीला होतं। हा सासूरवाडीला शमशान घाटाजवळ याची मृत बावडी आढळलेली आहे। तर आम्हाला संशय आहे की त्याच्या मर्डर करण्यात आलेला आहे। मृतक हा माझ्या काकाभाऊ लागतो आणि मृतकाचे नाव आहे सागर बंडूजी शरणागत, मुक्काम डोंगरी, रामटेक। माझं नाव आशिष कवळूजी पटले आहे। मी पाचगावला राहतो। मृतक मुलगा माझा साळा लागतो। त्यांचा पत्नी आणि त्यांच्यामध्ये वाद होता। पत्नी तलाक मागत होती। त्यांचं कारण म्हणजे एका कॉलमुळे, अज्ञात व्यक्तीचा एक कॉल आला होता। कुठलाही व्यक्ती असू दे, माझी पत्नी असू दे किंवा कुणाची पण पत्नी असू दे, मिसेसला थोडासा जर डाऊट झाला असता तो शक येणारच ना। त्या थोड्याशा वादामुळे त्यांचं खूप मोठं भांडण झालं, मारहाण पण झाली होती त्यांचे, ते सासरी गेले असताना। आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला होता तुमसरला गेलेलो होतो आपण। त्यांनी तलाकमध्ये या केलं होतं, तलाकचा या दिला होता त्यांनी। मृतकाचं नाव आहे सागर बंडूजी शरणागत आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे पूनम सुनीलजी रिणायते। ते इथं वाठोळ्यालाच राहतात। दोषीमध्ये बघा, आता काल हा घरून निघाला होता सांगताना की मी वाठोळ्याला जातोय। आता वाठोळ्याला गेलाच तर त्यांचं काय झालं, मतभेद झाला असेल की काय झालं, त्यामध्ये त्यांचे वडील सुनीलजी रिणायते आणि मिसेस पूनम शरणागत। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।